मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत आज अमरावती जिल्ह्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी आज आपला अमरावतीला सन्माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना सर्वजण भेटले आणि या भेटीमध्ये जी आमची मुख्य दोन मागण्या आहे त्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी अशी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून कित्येक युवा प्रशिक्षणार्थी पेमेंट झाले नाही। ते पेमेंट न झाल्यामुळं आज त्यांची संध्याकाळी चूल पेटणं अशी कठीण झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या लोकांचे 4 ते 5 महिन्यापासून पेमेंट झाले नाही ते पेमेंट तरी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे। आणि दुसरा जो विषय आहे जो पूर्ण राज्याचा विषय आहे जे पूर्ण महाराष्ट्रातील 1,16,000 युवा प्रशिक्षणार्थी जे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासंदर्भात त्यांनी जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला आज ते सर्व सत्ताधारी जे मंडळी आहे ही सर्व विसरलेली आहे। त्यामुळे 1,16,000 प्रशिक्षणार्थी पूर्ण त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार या शासनाने केलेला आहे। म्हणून आमची मागणी सतत या संदर्भात रेटण्यासाठी जेवढे 1,16,000 प्रशिक्षणार्थी आहे या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा म्हणून आम्ही सतत आंदोलन करत आलेलो आहोत। आम्ही जवळपास 23 आंदोलनं कालपर्यंत आम्ही 23 आंदोलनं केले। त्या आंदोलनामध्ये आमची एकमेव मागणी होती की 1,16,000 युवा प्रशिक्षणार्थी यांना त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांना जे 6,000, 8,000, 10,000, 12,000 रुपये पेमेंट मिळते तो पगार दुप्पट झाला पाहिजे ही एवढी आमची मुख्य मागणी होती। परंतु त्या मागणीला या सत्ताधारी प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे। तरीही आमची ही मागणी आम्ही सतत पूर्ण महाराष्ट्रातील तमाम सर्व युवा प्रशिक्षणार्थी आम्ही ही मागणी रेटत राहणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही। कारण या आस्थापनेमध्ये जे लोक ज्या युवा प्रशिक्षणार्थी काम केलं आहे ते तर विभाग ती आस्थापना यांनी अतिशय पारदर्शकपणे चालवली, कार्यक्षम झाली आणि या त्यांच्या कार्यक्षमतेमुळे पूर्ण प्रशासन कार्यक्षम झालं, याचा फायदा सरकारला झाला, यामध्ये तीळमात्र शंका नाही। असं असताना सुद्धा या तरुण मुलामुलींना अक्षरशः सत्ताधारी प्रशासनाने वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार चालवला ही बाब अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ आहे। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व युवा प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे नेतृत्व आम्ही ठरवलं की जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मागणी रेटून धरायची आणि या सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासंदर्भातली भूमिका आम्ही ताठ मानेने प्रशासनावर मांडण्याची ही भूमिका आम्ही ठरवली आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे, कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे, कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है।